शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या घरातली आणि इथं आता उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत। आपण बघतोय पत्रकार परिषदेच्या आधी यावेळेस उद्धव ठाकरे जे आहेत ते शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। ही ताजी घडामोड आपण बघतोय आणि मनसे युतीची घोषणा होणार आहे आणि तत्पूर्वी आपण बघतोय की या ठिकाणी हे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झालेले बघायला मिळत आहेत। या ठिकाणी खरं तर काही वेळेपासून संपूर्ण राज ठाकरे यांचं कुटुंब हे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची वाट पाहत होतं आणि अखेर उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या घरी दाखल झालेले बघायला मिळत आहेत। संपूर्ण कुटुंबासह या ठिकाणी उद्धव ठाकरे हे शिवतीर्थ या ठिकाणी दाखल झालेले बघायला मिळतात। आपण बघतोय की राज ठाकरे यांच्या घरी या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचं कुटुंब दाखल झाल्यानंतर अर्थात हे दोन्ही कुटुंब एकत्र पद्धतीने या ठिकाणी जे आहे ते बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाणार आहेत। पण तत्पूर्वी या ठिकाणी पुन्हा एकदा कुटुंब एकत्र बसून या संदर्भात युतीचा एक आनंद साजरा करणार असल्याची माहिती मिळत आहे आणि त्यानंतर एकत्रितरित्या हे कुटुंब तब्बल 20 वर्षांनंतर हे या ठिकाणी दिसून येणार आहे आणि 20 वर्षांनंतर हे कुटुंब बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन करून नंतर युतीची घोषणा करण्यासाठी ब्लू सी हॉटेलमध्ये रवाना होणार आहे। आपण बघतोय की अत्यंत एक ऐतिहासिक असा हा क्षण बघायला मिळतोय कारण तब्बल 20 वर्षांनंतर हे कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आलेलं पाहायला मिळत आहे आणि एकत्र आल्यानंतर ते राजकीय दृष्ट्या आणि मराठी माणसासाठी खरं तर एकत्र आलं असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे। आपण बघतोय की हॉटेल ब्लू सी मध्ये काही वेळेतच युती संदर्भातली घोषणा तर होणार आहे पण त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांना केंद्रस्थानी ठेवून केवळ आणि केवळ ठाकरे ब्रँड हा टिकून राहण्यासाठी हे दोन्ही भाऊ एकत्र आलं असल्याचं देखील म्हटलं जात आहे आणि मराठी माणूस जर टिकवायचा असेल तर नक्कीच ठाकरेंच्या हाती ही सत्ता पुन्हा एकदा आली पाहिजे। यासाठी हे कुटुंब कुठला जो आहे तो आपला वाद विसरून मराठी माणसासाठी एकत्र आलेला पाहायला मिळत आहे आणि मराठी माणसाने देखील आपला वाद विसरून एकत्र यावं या संदर्भात आवाहनही वारंवार करण्यात येतं। आपण बघतोय की राज ठाकरे यांच्या घरातली ही दृश्य आहे आणि या ठिकाणी हे दोन्ही कुटुंब आता एकत्र आनंद देखील साजरा करणार असल्याची माहिती मिळत आहे। राज ठाकरे यांची बहीण आणि उद्धव ठाकरे यांची बहीण जयवंती देशपांडे देखील या ठिकाणी आहेत त्यामुळे आपल्या दोन्ही भावांसोबत ही बहीण देखील त्या ठिकाणी येणार आहे आणि दोन्ही भावांना एकत्रितरित्या पाठबळ बहीण देखील देताना बघायला मिळणार आहे।